नमस्कार सर. नमस्कार. गेल्या 40 वर्षापासून भटुमरा गावच्या रहिवासी नागरिकांचे घराचा नमुना 8 नसल्यामुळे घरकुलांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तसेच ग्रामपंचायतकडून होत असलेल्या शौचालयाच्या बांधकामाची बेकायदेशीर प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी आणि स्मशानभूमी इतरत्र ठिकाणी स्थानांतरित करण्यात यावे. सामाजिक सभागृहाची जागेची नोंद करण्यात यावी. ह्या मागण्या घेऊन अखिल भारतीय मातंग संघाचे विदर्भ नेते राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागड, माणिकराव बांगर जिल्हाध्यक्ष, आर.के. पाटोळे युवा जिल्हाध्यक्ष, संतोष आवारे, अशोक आवारे शाखाध्यक्ष, सौ दुर्गा आवारे, ललिता ढोले, शोभाबाई ढाले, बेबीताई आवारे, शोभाबाई आवारे, मीरा घनेर, मंगलाबाई आवारे, शिंदूबाई आवारे, रेखा जाधव, शेखर आवारे उपस्थितांनी दिनांक 4 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला केला आहे. ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा. 2015च्या 20 ऑगस्ट 2015ला जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही निवेदन दिलं होतं, मागणी केली होती, पाठपुरावा केला होता. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामीण विभाग यांनी गटविकास अधिकारी वाशिम यांना पत्र देऊन कार्यवाही करण्याचे आदेशसुद्धा दिले होते. परंतु यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही आणि परिणामी आज ग्रामपंचायत भटुमरा येथील ग्रामपंचायतने सामाजिक सभागृहाच्या जागेवर गड्डे खोल्या बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात ते सामाजिक सभागृहाच्या जागेला धक्का बसलेला आहे. सामाजिक सभागृहाच्या सह स्मशानभूमी असल्यामुळं त्रास होणार आज तोहीसुद्धा कमी झालेला नाही. आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गंभीर विषय म्हणजे की जवळपास 40% लोक असे आहेत की ज्यांच्या घराच्या 8 नोंद नसल्यामुळे त्यांना बेघर राहण्याची वेळ येते. प्रामुख्याने त्याच्यामध्ये मातंग, बौद्ध, मराठा आणि इतर समाजाच्या सर्वच लोकांची गंभीर समस्या असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. या मागणीची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात जाईल.